नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। समाज कल्याणच्या सिरीजला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद देताय, ठीक आहे। व्ह्यूजवरून कळतंय, कमेंट्सवरून कळतंय। तर त्या समाज कल्याणच्या सिरीजमधला आज आपण यूट्यूबवर शेवटचा व्हिडिओ टाकतोय। बाकी सगळे व्हिडिओ आपल्या या पेड बॅचमध्ये असणार आहेत। ह्या बॅचमध्ये मी काय केले, सरळ सेवा PYQ बॅच 2025 असं याला नाव दिले। याच्यामध्ये तुम्हाला दोन पहिल्यांदा शिकवणारे फोल्डर भेटतील, एक मॅथचा आणि एक रिजनिंगचा असं कोर्स आहे। त्याच्यात हे दोन शिकवणारे फोल्डर भेटतील। ज्या मेथड मी वापरतोय त्याच मेथडने या दोन्ही फोल्डरमध्ये शिकवलेलं आहे। मॅथचे जवळजवळ त्याच्यात 52 लेक्चर्स आहेत, रिजनिंगचे पण 30 ते 35 लेक्चर आहेत त्याच्यामध्ये। आणि त्याच्यानंतर तुम्हाला टेट, BMC, समाज कल्याणचा आता ह्याच्या पुढचे सगळे पेपरचा फोल्डर, तलाठीचे जे 57 शिफ्टमध्ये पेपर झालते त्याच्यातले गणिताचे प्रश्न, आणि मग PCMC, DVT, WRD, सहकार, वनरक्षक, DMER, TAT। तर ज्याच्या रिस्पॉन्स शीट आपल्याला मिळतात त्याचे प्रश्न मी याच्यात ॲड करतोय। आणि या बॅचची व्हॅलिडिटी 1 इयर आहे। या बॅचची व्हॅलिडिटी 1 इयर आहे। एका वर्षात जे पण परीक्षा होतील त्याचं मी परत ॲड करत राहणार आहे। त्यामुळे आत्ता जेवढं मिळतंय तेवढंच मिळतंय असं काही नाही, ते कायम त्याच्यात चालू राहणार आहे। एक त्याच्यात ॲडच होत राहतं। तुमची व्हॅलिडिटी जोपर्यंत आहे तोपर्यंत ते तुम्हाला बघायला मिळेल, ठीक आहे। तर जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर एज्युकल्चर हे ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावरून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता। आणि आजसुद्धा या बॅचवर आपण आपला जो 20% डिस्काउंट होता गुढीपाडवा, ईद, तो आजसुद्धा आपण एक्सटेंड करतोय। जर तुम्ही सगळं साजरं करून रिकामं झाला असाल तर आता अभ्यासाला लागू शकताय आणि ही बॅच जॉईन करून तुम्ही माझ्यासोबत चांगल्या पद्धतीनं कन्सेप्ट क्लिअर करून गणित बुद्धिमत्ता कसं सोडवायचं ह्याला तुम्ही एका प्रकारे ट्राय घेऊ शकता माझ्यावर। कारण जसं मी इथं सोडवतोय तुम्हाला सोपं वाटतंय ना, काय गाळलंय का मी, कुठला प्रश्न स्किप केला असं काय झालंय का? जी तुमचे हे आहे त्यालाच फक्त एक PPT फॉर्मॅटमध्ये बनवले आणि तुमच्यासमोर लेक्चरला येतोय मी, ठीक आहे। जस्ट एक ओव्हरथ्रू करतो मी, कसे आहेत प्रश्न बघतो, झालं, संपला। एखादा विचित्र वेगळा प्रश्न दिसला तर त्याची मी बघतो आपल्याला जमतोय का, येतोय लगेच यूट्यूबवर। काही वेगळी तयारी करून येत नाही मी की सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करणे वगैरे, तसलं काही करत नाही। हे माझ्यासारखं तुमचं पण होणार आहे। मी टीचर आहे म्हणून असं नाही म्हणत, मी पण एक विद्यार्थीच होतो ना, असं जमतंय ना मला आता, म्हणजे तुम्हाला पण जमणार आहे। फक्त तुमच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, ठीक आहे। तर चला आजचा प्रश्न आपण सुरुवात करू। कुठला पेपर आहे आज? तर 6 मार्च 2025ला झालेला 1 ते 3च्या दरम्यानचा जो पेपर आहे तो आहे। तुम्हाला काही डाऊट असतील तर याच्यावर तुम्ही विचारू शकता। आणि आपलं अभिषेक सीसॅट एक टेलिग्राम चॅनल आहे, अभिषेक सीसॅट, जॉईन करून ठेवा। काही तिथं बाकीचे ॲडव्हर्टाईज वगैरे काय असत नाहीत, आपल्या इथे कामाच्या गोष्टी असतात। आता ह्याची सोडवलेली PDF पण त्याच्यावर तुम्हाला मिळून जाते, म्हणून चॅनल जॉईन करून ठेवायचं। मी सारखं डिस्टर्ब पण नाही करत। व्हिडिओ असतील यूट्यूबचे तर तेवढे अपलोड करून देतो, चांगला कंटेंट असेल तर, आणि कुठल्या एक्झामचं नोटिफिकेशन असेल तर। फापट पसारा त्याच्यात काहीही नसतो, त्यामुळे तुम्ही हे बिंदास्त चॅनल जॉईन करू शकता। तुमच्या अभ्यासात व्यत्यय येणार नाही याची काळजी माझी। चला आपण स्टार्ट करू आता। पहिला प्रश्न बघा, आता एखाद्या संख्येला भाजकाने भागल्यावर बाकी 23 येते। आता किती वेळा झाला हा प्रश्न आपला, बरोबर? खूपदा झाला ना हा प्रश्न। सेम हाच प्रश्न आपण खूपदा बघतोय। बाकी 23 येते आणि आरंभिक संख्येच्या दुपटीला एकाच भाजकाने भागल्यास त्याच भाजकाने बाकी किती उरते? 37। आपण ह्या बाक्यांनाच परत डबल भागतोय। बघ, 4 न भागलं, जर मी ह्याला 4 न भागायचा प्रयत्न केला तर 4 पंचे 20, बाकी किती उरली? 3। आणि याला मी 4 न भागलं तर 4 दुनी 4 9 36, बाकी उरली 1। त्यांनी काय सांगितले, दुप्पट व्हायला पाहिजे ना। दुप्पट, भाज्य दुप्पट झाल्यावर बाकी पण दुप्पट, पण 3चे दुप्पट होतंय का? नाही, म्हणजे 4 न भागून काय उपयोग नाही। 9 घेतला आपण, मी याला 9 न भागतो, 9 दुनी 18, उरले किती? 5। याला पण 9 न भागतो, 9 त्रिक 27, उरले किती? 10। झाली का दुप्पट? आता मला एकानं कमेंटमध्ये प्रश्न विचारलाय, सर तुम्ही प्रत्येक वेळी तुमच्या ह्यानं कसं काय भागताय? सर ह्याला तर 9 चोक 36 न भाग जातोय की, 9 चोक 36 न भाग जातोय आणि बाकी किती उरते? 1 उरते। मग 5ची दुप्पट तर 1 नाही आहे, बरोबर आहे, मान्य आहे 5ची दुप्पट 1 नाही आहे। पण आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे, आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे काय? आणि हे पहिल्या लेक्चरला सांगितलं, समाज कल्याणचा पहिला व्हिडिओ जर बघितलं तर त्यात एकदम डिटेल सांगितलंय। भाज्य डबल झाला तर बाकी पण डबल होते, मग तू इकडे तिकडे पण जाऊ शकतोस। म्हणजे इथं आता मी 9 चोक 36, बाकी 1 उरायला पाहिजे होती, 9 चोक 36 न गुणायचंच नाही, मी 9 त्रिक 27 न गुणलं आणि बाकी किती ठेवली शिल्लक? 10। मग ही दुप्पट येते का बघितलं? आपल्या सोयीनुसार पुढे मागं केलं तरी
चालतं, पण तशाच सोयीनुसार तू बाकी कुठल्याही ऑप्शनला जरी करायचा प्रयत्न केला तर ते होणार नाही. त्यामुळं 9 न गुणलं 9 2 18 बाकी उरली 5 आणि 9 3 27 बाकी उरली 10, म्हणजे 5च्या दुप्पट 10 आहे. त्यांनी संख्येला पण दुप्पट केलं तर सो बाकी सुद्धा दुप्पट व्हायला पाहिजे. तू भागाकार इकडचा तिकडचा करू शकतोस. 5 न भाग जातोय 9 5 45, पण तू 9 चौक 36 वर पण थांबू शकतोस. तुझ्या मर्जीनुसार इकडे तिकडे करता येतंय. पहिल्या लेक्चरमध्ये इथं डिस्क्रिप्शनमध्ये पण देतोय, आय बटनमध्ये पण देतोय. पहिलं लेक्चर बघायचं, त्याच्यात हा टाईप पूर्ण व्यवस्थित शिकवलेला आहे मी. ठीक आहे. नेक्स्ट 5 संख्यांची बेरीज 655. बघ तिसऱ्यांदा रिपीट झाला प्रश्न. पहिल्या 2 संख्यांची सरासरी 81 आहे. मग पहिल्या 2 संख्यांची बेरीज किती? 81 गुणिले 2 बेक बे 8 16. आणि तिसरी संख्या 109 आहे. तिसरी संख्या 109 आहे, म्हणजे तिघांची बेरीज काय झाली? 9 2 11, 6 1 7 आणि 1 1 2, म्हणजे 3 संख्यांची बेरीज झाली 271. 5 संख्यांची बेरीज दिली तुला 655, म्हणजे राहिलेल्या दोघांची बेरीज किती? 655 वजा 271. 5तून 1 गेला 4, 15तून 7 गेले 8 आणि 6तून 3 गेले 3. किती आलं रे? 384. पण त्यांनी काय विचारलंय? उर्वरित 2 संख्यांची सरासरी, म्हणजे या 384ला 2 ने भागू. 19 2 38 आणि 2 2 4. राहिलेल्या 2 संख्यांची सरासरी किती? 192. ऑप्शन नंबर 3. पुढे सेम झालाय प्रश्न एलिगेशनचा. 22 रुपये प्रति केजी दराची साखर किती प्रमाणात 68 रुपये प्रति केजी दराच्या साखरेत मिसळावी, जेणेकरून मिश्रण किती होईल? 42.2 प्रति किलोग्राम दराने विक्री केल्यानंतर 43% फायदा होईल. आपण एलिगेशन कधी लावू शकतो? जेव्हा सगळ्या गोष्टी कॉस्ट प्राइस असतील किंवा सेलिंग प्राइस असतील. इथं काय दिलंय? एका साखरेची किंमत किती आहे? 22. दुसऱ्या साखरेची किंमत किती? 68. मिक्स केल्यानंतरची किंमत दिली आहे त्यांनी तुला 42.9, पण ती डायरेक्ट घेऊ शकत नाही कारण ती विक्री किंमत दिली आहे. त्याच्यावर फायदा झालाय ना 43%. मग त्याची कॉस्ट प्राइस काढू आपण. 43% फायदा झाला म्हणजे 143ला विकली. 143ला विकली म्हणजेच 42.9ला विकली. तर कॉस्ट प्राइस काढू. 143 म्हणजे 42.9, तर 100 म्हणजे किती? पटलं? मग कसं करणार आता तू? 1 1 न भाग घालवत बसलास तरी चालेल, किंवा 3 न जातोय बघ. ह्याच्यातून 1 0 गेलं तर 4290 भागिले 143. ह्याची तिप्पटच असते. कुठलीही कॉम्पिटेटिव्ह परीक्षा गुणाकार भागाकाराची नाहीये, ह्याची तिप्पटच असते. म्हणजे ह्याची तिप्पट झाली हे, आणि हे 0 30. म्हणजे मिक्सअपची व्हॅल्यू किती आहे? 30. मिक्सअपची व्हॅल्यू काय आली आपली? 30. आता मला सांगा, मिक्सअपची व्हॅल्यू जर 30 आली तर काय करणार? 30तून 22 गेले 8 आणि 68 मधून 30 गेले, किती आलं? 38. म्हणजे मिक्सअप किती न करणार? 38 8 न. ऑप्शन नंबर 4. डिटेल आधी कुठल्या तरी एका 4 ह्याच्यामध्ये आलेलं आहे. आता हे एकदा झालेलं म्हणून आपण फक्त इथं सोडवून दाखवलं. जे रेग्युलर बघतायत ना लेक्चर त्यांना कळतंय. स्पीड पण ओके आहे, शिकवणं पण ओके. बरोबर ना? कमेंटमध्ये सांगायचं. ज्यांनी डायरेक्ट हा 4थाच व्हिडिओ बघितलाय, पहिला दुसरा तिसरा बघितला नाही, मग त्यांना वाटणार की अरे काय. ठीक आहे, तू पहिला व्हिडिओ तर बघ. प्रत्येक प्रश्न आपण डिटेल घेतलाय, त्यामुळे तो व्हिडिओ तासाभराचा झालाय. दुसरा व्हिडिओ 40 मिनिटाचा झालाय, तिसरा व्हिडिओ 30 मिनिटाचा झालाय. अशा पद्धतीने होणार. द ॲव्हरेज ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द फर्स्ट 120 नॅचरल नंबर. आपलं ठरलंय कसं काढतो आपण ह्याला? n सम काय असते? सम असते अशी n इंटू n+1 इंटू 2n+1 अपॉन 6. बरोबर. पण ह्याचा ही सम झाली वर्गसंख्यांची, सलग वर्गसंख्यांची बेरीज झाली. पण त्यांनी तुला ॲव्हरेज विचारलंय. ॲव्हरेज विचारलंय तर टोटल संख्येने भागतो. टोटल संख्या किती असतात? n. त्यानं भागला आपण. मग थोडक्यात हे n कॅन्सल झालं. तुझा ॲव्हरेज काय झाला? मग हे वाला राहिला. मग आता काढा. 170 आणि 1 डिटेलच लिहू. परत हे काय होणार? 341 आणि खाली किती होणार? 6. बरोबर. मग काय आला आन्सर? 171 गुणिले 341 भागिले 6. याला दुसरा काही ऑप्शन नाही, कारण उत्तरं सगळी पॉईंटमध्ये आहेत. मग कसं करणार? 171 गुणिले 341. 171 0 4 1 4 4 7 28 2 4 1 4 आणि 2 6. 2 0 3 1 3 3 7 21 3 1 3 आणि 2 5. 1 7 4 11 1 3 1 4 8 12 1 13
1 6 2 8 आणि 5 58,311 58,311 आणि भागिले काय करायचं आपल्याला 6 करायचं आहे 96 उरले 4 6 7 42 उरला 1 6 1 6 उरले 5 परत 6 8 48 उरले 3 आणि 6 पंचे 30 9718.5 ओके. इथं कॅल्क्युलेशनला काही ऑप्शन नव्हता आपल्याकडे आपल्याला कॅल्क्युलेशन करावंच लागत होतं. ठीक आहे सिंपल हे केलेलं आपण आणि आधी एका विशिष्ट मुद्दलासाठी वार्षिक गणनेने 21% व्याजदराने मिळणारी रक्कम ही सहामाही गणनेने मिळणाऱ्या 8% व्याजदराने मिळालेल्या रकमे इतकीच असेल तर आर चे मूल्य किती. हे थोडक्यात काय रे सहामाहीच्या मध्ये काय होत असतं जर नॉर्मल रेट म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट आर असेल तर सहामाही असेल तर तो काय होतो r/2 होतो 2 वर्षासाठी काढायला लागतो. तुला कंपाऊंड इंटरेस्टनं दिलंय किती होतंय ते 21% होतं हे कंपाऊंड इंटरेस्टचं गणित आहे 21% होते तर ते थोडक्यात आणि टाइम पिरियड काय होत असतो तुझा डबपट होत असतो. मग तुझं नॉर्मल रेट किती असणार आहे 20% असणार आहे. का 20% 10% आणि 10%चा इफेक्टिव्ह रेट काय असतो 10 अधिक 10 अधिक 10 गुणिले 10 छेद 100 इफेक्टिव्ह रेट आपण सांगितलंय इफेक्टिव्ह रेट A प्लस B प्लस A इंटू B छेद 100 पटलं. मग तेच केलं आपण ह्याचं किती येतं 21 मग 21 येण्यासाठी रेट ऑफ इंटरेस्ट किती पाहिजे 10 6 महिन्याचा रेट ऑफ इंटरेस्ट 10 असेल ठीक आहे तर वर्षाचा किती झाला 10 दुनी 20 तर किती येणार आन्सर 20. कळलं समजलं. थोडक्यात हे गणित कसं आहे माहिती आहे का 20 वर्ष तुला एकाला पाहिजेत 20 वर्ष ठीक आहे आणि हा वार्षिक व्याजाचा दराने असेल 20 वर्ष. जर सहामाही असेल तर हा रेट ऑफ इंटरेस्ट किती होणार 10 आणि टाइम पिरियड किती होणार 2 वर्षांचं होणार. मग 10 वर्ष 2 वर्षांचं गणित आहे 10 वर्षाचं 2 वर्षाचं गणित आहे तर ते आपण असंच करतो ना 10 अधिक 10 अधिक 10 गुणिले 10 छेद 100 जमतंय का. सरळ केलं आजपर्यंत आपण हे उलटं विचारलेलं म्हणजे हा बघायला सुद्धा लागत नाही. इथं 21% दिसते तर त्याचं 20% असणार आहे कारण 6 महिन्याचा रेट 10 तर वर्षाचा 20. पुढे वार्षिक 5 दराने 4 वर्षांच्या कालावधीसाठी एका मुद्दलावरील सरळ व्याज 150 आहे तर मुद्दल किती. आता आपलं ठरलंय 5 × 20% 20% म्हणजे किती 150 तर 100 म्हणजे किती 20 5 100 15 5 75 किती येणार आन्सर 750. किती आला आन्सर 750. पटलं. चलो नेक्स्ट 3 संख्यांचे गुणोत्तर 5 7 8 आहे आणि त्यांचा लसावी 6160 आहे तर त्यांचा मसावी किती. आता गुणोत्तर 5 7 8 आहे मसावी तर त्यांचा x पकडला आणि गुणोत्तर म्हणजेच काय असतं रे असामायिक अवयव आणि त्यांचा लसावी दिलाय त्यांनी 6170 म्हणजे मसावी सगळ्यात कॉमन x गुणिले 5 हे असंच असतं ना. त्या संख्या जर इकडे पकडल्या आपण असं लिहितो बघा आपण मसावी गुणिले असामायिक अवयव लिहितो की नाही ठीक आहे. तर त्या सगळ्यांचा गुणाकार कॉमन x गुणिले 5 गुणिले 7 गुणिले 8 यांचा गुणाकार किती आहे 6160. ह्याच्यावरून तुला मसावी कळेल. मग सांग मसावी किती आहे. पहिल्यांदा 5 ने भाग घालू 5 1 5 1 उरला 5 2 10 5 3 15 5 2 10 परत 7 ने घालू 7 1 7 5 उरले 7 7 49 4 उरले 7 6 42 8 ने घालू 8 2 16 1 उरला 8 2 16 म्हणजे मसावी किती आला रे 22. त्यांनी तुला काय विचारलंय त्यांचा मसावी किती असेल तेच विचारलंय. तुमच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. तू अजून लसावी मसावी असाच खेळत असशील तर कसं काय हे सुटणार आहे. तुला लसावी मसावी अशा फॉर्मॅटमध्ये शिकायला लागणार कारण या फॉर्मॅटमधून खूप सारे एक्झाम्पल सॉल्व होतात. मग तुझं नेहमीचं असते मला लसावी मसावी सोपं जातं. अरे कसं काही जरी विचारलं तरी आलं पाहिजे ना आणि सिंपल पद्धतीने आलं पाहिजे. जर तू ही मेथडनं लसावी मसावी शिकला असशील तर त्यासारखं सिंपल काहीच नाही कारण ह्याच्यातून जे मोठे मोठे न्यूमरिकल्स आहेत ते एकदम सोपे बनून जातात. ह्याच्यातून फक्त लसावी मसावीच काढता येतो मोठं मोठं काही काढता येत नाही. वेगळं काय विचारले गणतोयस तू. मग त्यामुळं व्यवस्थित शिकून घेणे हा सगळ्यात मोठा चान्स आहे. चलो नेक्स्ट हे बघ शिकून घेण्यासाठी शिकवणारे 2 फोल्डर आहेत. माझ्या पद्धतीने शिकवले आणि ह्या सगळ्या एक्झामचे त्याच्यात PYQ पण आणि इथून पुढचं जे माझ्याकडे रिस्पॉन्स शीट येतील त्याचे पण आपण PYQ देणार आहोत. तुला काही डाऊट असेल तर इथं नंबर आहे माझा ह्या स्क्रीनवर त्याच्यावर तुम्हाला विचारू शकतोस. चलो
ABC एक व्यवसाय सुरू करतात, त्यांनी अनुक्रमे 6, 12, 14 महिने भागीदारी केली. ABC यांनी 6, 12 आणि 14 महिने भागीदारी केली. जर त्यांचा नफा 5, 4, 7 आहे, नफा किती आहे? 5, 4, 7 आहे, तर गुंतवणूक, तर हे किती आहे? टाइम, इन्व्हेस्टमेंट आणि प्रॉफिट. तर काय असतं आपलं? प्रॉफिट इज इक्वल टू इन्व्हेस्टमेंट इंटू टाइम. तुला त्यांनी इन्व्हेस्टमेंटचं रेशो विचारलं, तर इन्व्हेस्टमेंट बरोबर प्रॉफिट अपॉन टाइम. प्रॉफिट माहीत आहे, टाइमनं भागा 6, 12 आणि 14. हा काय झाला त्यांचा? इन्व्हेस्टमेंटचा रेशो. कारण इन्व्हेस्टमेंट बरोबर प्रॉफिट अपॉन टाइम असतं. हा त्यांचा इन्व्हेस्टमेंटचा रेशो झाला. ह्याला जरा नीट करूया. 6, 12, 14 आहे. कसं कसं करू शकतो? एक तर आधी रिड्यूस करू. बेत्रिक्क 6, बेसख्ख 12 आणि बेसाती 14. आता बघा अजून काय काय तयार होते? 3, 6, 7 आहे. सगळ्याला 42 न गुणूया, म्हणजे सगळे छेद गायब होऊन जातील. 42 न जर गुणलं तर 14 त्रिक्क 42, 14 पंचे 70, 6 सत्ता 42, 7 चोक 28 आणि 7 सख्ख 42, 6 सत्ता 42. याला पण 2 ने भाग जातोयच की अजून, मग काय येणार आहे? 2 न काय 14 न पण जातोय. 14 पंचे 70, 14 दुनी 28 आणि 14 त्रिक्क 42. तर फायनल रेशो काय झाला? 5, 2, 3. वेगळं काहीच केलेलं नाही. तुला इन्व्हेस्टमेंटचा रेशो पाहिजे होता, तर प्रॉफिट अपॉन टाइम काय असते? इन्व्हेस्टमेंट. म्हणजे ह्या प्रॉफिटला टाइमच्या रेशोनं भागलंय फक्त. आणि हे कसं एकत्र करायचं हा तुझा प्रश्न आहे. तू कुठूनही कसंही एकत्र केलंस तरी चालेल. तुला हे जास्त अवघड जात असेल तर सिंपल लक्षात ठेव. हे बघ, तुला इन्व्हेस्टमेंट पाहिजे. इन्व्हेस्टमेंट म्हणजे प्रॉफिट अपॉन टाइम असते. प्रॉफिट किती आहे? 5 टाइम्स 6, 4/12, परत 7/14. आधी ह्याला नीट रिड्यूस करून घे. 5/6, याला 1/3 करू शकतोस, याला 1/2 करू शकतोस. आता 6, 3, 2 गायब करायचे, म्हणजे 6, 3, 2च्या लसावीनं गुणायचं. सगळ्यांचा लसावी किती आहे? 6 आहे. 6ला 6 गेले, 5 आलं. 3 दुनी 6, बेक बे, बेत्रिक्क 6, 3 1 3, 5 2 3. तरी सुद्धा उत्तर तेच येणार आहे. हे कसंही रिड्यूस करणे हे तुझं काम आहे. कळलं? चलो नेक्स्ट. दिलेल्या पदावलीचं सरळ रूप द्यायचं आहे. बघ आता 10चा वर्ग वजा 6चा वर्ग म्हणजे 8चा वर्ग येणार. त्रिकूट असतं हे पायथागोरसचं. 6, 8, 10, 64. 64चा 3/2. परत 216. 216 म्हणजे काय असतंय? 216 म्हणजे असणार आहे 6चा घन आणि त्याचा 2/3 आणि भागिले 1/2चा वजा 3 आहे. याचाच अर्थ काय होतो? 2चा 3. आपलं काय ठरलंय? a अपॉन b चा वजा m असेल तर b अपॉन a चा अधिक m होतो. ठरलेला आपले रूल आहे इंडायसेसचा. बघा मग इथं पण 2च्या ह्याच्यात करतो. ह्या 64ला किंवा असं लिहितो 10चा वर्ग वजा 6चा वर्ग म्हणजे काय असतोय? 8चा वर्ग असतोय. घाताचा घात घाताचा गुणाकार म्हणजे 8चा 2 गुणिले 3/2 गुणिले 6चा घाताचा घात घाताचा गुणाकार 3 गुणिले 2/3 आणि परत भागाकारात 2चा 3. डन. मग 2 2 कॅन्सल. 8चा 3, 8चा 3, 8 गुणिले 8 गुणिले 8, परत 3 3 कॅन्सल. 6चा 2, 6 गुणिले 6 भागिले 2चा 3 म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2. हे 8 झालं. 8ला 8 गेलं. 8 8 64 आणि 6 आहे 36. 64 गुणिले 36, 6 चोक 24. एकक स्थानाला काय असणार आहे? 4 असणार आहे. तसे किती ऑप्शन आहेत एकक स्थानाला 4 असलेले? एकच ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 3. पटलंय सगळ्यांना व्यवस्थित? काहीही वेगळं करत नाही आपण, सगळ्या त्याच गोष्टी चालू आहेत. नेक्स्ट. एका माणसाने एक वस्तू प्रथम त्याच्या छापील किमतीवर D% सवलत देऊन 861ला विकली आणि नंतर त्याच नाममात्र मूल्याची दुसरी सवलत रुपयामध्ये दिली. म्हणजे जेवढी सूट मिळालेली तेवढीच सूट रुपयांमध्ये दिली. जर वस्तूची छापील किंमत 1025 आहे तर डीचे मूल्य किती? आता बघा, एका माणसाने एक वस्तू प्रथम त्याच्या छापील किमतीवर D% सवलत देऊन दिली. D% सवलत आणि वस्तूची छापील किंमत दिली आहे तुला 1025. 1025ची गोष्ट D% सवलतीनं दिली म्हणजे 100 वजा D. 8% सवलत म्हणजे काय असतं? 92%ला विकतो. 10% म्हणजे 90%ला. तसं D% सवलतीला विकली म्हणजे 100 वजा D टक्क्यांना विकली. बरोबर.
आणि म्हणजे पहिल्यांदा सूट दिली, परत परत त्याच मूल्याची दुसरी सवलत रुपयांमध्ये दिली. आता ती सवलत किती होती? 1025चं D% होतं. परत रुपयात तेवढंच दिलं, अजून 1025चं D%. मग ती सवलत दिली तर वजाच करायला लागेल. जमलं. आणि ती फायनली विकली कितीला आहे रे? 861ला. तू याच्यावरून काय काढणार? त्याचा आन्सर काढायचा प्रयत्न करणार. मग हे जर असं करायचा प्रयत्न केलास तू तर काय काय होतंय? एक तर सगळ्यात पहिल्यांदा 1025 छेद 100 कॉमन काढू शकतोस. आतमध्ये काय उरतंय मग? 100 वजा D इज इक्वल टू 861 उरलं. आता 100 वजा हे काय होणार? 2D, D वजा D 2D बरोबर 861 गुणिले खालचं 100 छेद 1025. एवढं सिंपल आहे. D% डिस्काउंट दिला म्हणजे विकली कितीला? 100 वजा D. 10% म्हणजे 90% घेतो की नाही? 8% म्हणजे 92%, 5% म्हणजे 95%. 100तून वजा करून डिस्काउंट देऊन विक्री किंमत काढतो. D% म्हणजे 100 वजा D%. आणि वजा तेवढा डिस्काउंट दिला अजून म्हणजे D%. मग त्याची किंमत किती? रुपयात आहे म्हणून 1025चं D छेद 100 काढलं आपण. ठीक आहे. मग आता बघा 25 चोक 100, 25 चोक 100 2 उरले, 25 एके 25. जमलं. आता हे 21 भाग जात आहे बघ. 21 एके 21, 21 चोक 84 म्हणजे हे 21 आलं. आता 100 वजा 2D बरोबर 21 चोक 84. मग 2D तिकडं टाकलं आणि इकडे किती आलं? इकडं आलं 100 वजा 84 16. तर D बरोबर किती आलं? 8. D बरोबर किती आलं? 8% डिस्काउंट दिला. चलो नेक्स्ट पुढे. 8 48 11x प्रमाणात आहेत तर मधल्यांचा गुणाकार बरोबर कडेच्यांचा गुणाकार. 8 गुणिले x बरोबर 48 गुणिले 11. 8 एके 8, 8 सख्खा 48, 11 सख्ख 66. x बरोबर किती आलं? 66. x बरोबर किती आलं? 66. नेक्स्ट. एक अप्रामाणिक विक्रेता असा दावा करतो की तो त्याच्या वस्तूंची विक्री खरेदी किमतीला करतो, पण त्याचे वजन 1000 ग्रॅमसाठी 867 ग्रॅम असे आहे. तर त्याच्या नफ्याची टक्केवारी. थोडक्यात तो 1000 रुपये घेतो ग्राहकाकडनं, पण त्याला माल कितीचा देतो? 867चा देतो माल. म्हणजे तो 133 रुपये प्रॉफिट कमवतो. कितीवर? 867 वर. मग 867 वर 133 तर 100 वर किती? याला दुसरा कुठलाही शॉर्टकट नाही, तुला सरळ भागाकार करायला लागतो. 133 वर 2 शून्य भागिले 867. मग सगळ्यात पहिल्यांदा काय? 867 एके 867. 10तून 7 गेले 3, 13तून 7 गेले 6 आणि 13तून 9 गेले 4 आणि त्याच्यावर एक शून्य लावला बरोबर. मग आता इथं किती? 6 8 48 पुढे चाललंय. 5 8 40 5 पर्यंत जाऊ शकतो. मग 5 न 5 7 35 3 5 सख्ख 30 आणि 3 33 3 5 8 40 आणि 3 43. 10तून 5 गेले 5 हातचा आला 1, 13तून 4 गेले 9, 6तून 4 गेले 2, 295 म्हणजे 15 पॉईंट समथिंग पाहिजे. आता 867 एक शून्य लावलं पॉईंट दिला. कितीचा लावू? 3 8 24 3चा जातोय ना. 4 8 32 29च्या पुढे चाललं तो 3चा झाला म्हणजे 15.3. कुठला ऑप्शन येणार? ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. हा भागाकार कसा करायचा सर? मग तुला 100% 5वीत 6वीत जावं लागणार, कारण तिथं शिकलोय आपण ह्या सगळ्या गोष्टी. तुला खोटं वाटायचं असेल तर 5वीचं पुस्तक जाऊन बघ. ठीक आहे. तू आळसपणा करू नको, गणिताला भिवू नको, त्यानं पास होणार नाही आहेस. तुला 1 ते 30 पर्यंतचे पाढेपाठ पाहिजेत, 1 ते 30 पर्यंतचे वर्गपाठ पाहिजेत आणि 1 ते 10 पर्यंतचे ॲटलिस्ट घनपाठ पाहिजेत तुला. एचा पगार बी पेक्षा 79% जास्त आहे. एचा पगार बी पेक्षा म्हणजे बीला 100 पकडलं तर ए किती आहे? 179. तर बीचा पगार ए पेक्षा किती टक्के कमी आहे? किती कमी आहे रे? 79 कमी आहे. पण कितीवर? 179 वर. मग 179 वर 79 कमी तर 100 वर किती? परत ते झालं. तुला काही शॉर्टकट नाही बाळ, कारण हे भाग न जाणाऱ्या संख्या असतात. असल्या मुद्दाम दिले तुझं भागाकाराची परीक्षा घ्यायला. 7900 भागिले 179. मग तुला कसं करायचं असतं? 79 आकडा बघ, 17 आकडा बघ. 17 चोक 68, 17 5 85 म्हणजे 5 न गुणून चालेल का? नाही. पुढे चाललंय ना ते 4 नच गुण. मग 4 न गुणतो. 4 9 36 3 आले, 4 7 28 आणि 3 31 3 आले, 4 1 4 आणि 3 7.
बसलं का? मग 10तून 6 गेले 4, 9तून 2 गेले 7, 0 वाढवला. आता 17 आहे 74 आहे, परत 17 चोकच येणार आहे. ठीक आहे, म्हणजे परत 4, 44 पॉईंट समथिंग पाहिजे तुला उत्तर. कुठे आहे रे 44 पॉईंट समथिंग? ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. ओके, एज्युकल्चर ॲपवर ही बॅच जॉईन करू शकता. ह्याच्यात शिकवणारे 2 मॅथ रिझनिंगचे फोल्डर आहेत आणि त्याच्यानंतर एवढ्या सगळ्या एक्झामचे जसे जसे मला मिळतील तसे तसे आपण PYQ अपलोड करत आहे. त्या तलाठीमध्येच ह्यांचे पण आहेत. एक कप्पा आहे, मुलं विचारतात कुठं आहे म्हणून, DVET DMER चे आणि WRD ह्या तिन्हीचे, आणि TPA पण आहे, टाउन प्लॅनिंग असिस्टंट. बरेच जे मला मिळालं ना मी ते घेऊन ठेवलेलं होतं तेव्हा. ठीक आहे, लेक्चर घेऊन ठेवलं होतं, त्यामुळं तुम्ही हे बॅच बिंदास्त जॉईन करू शकता. 1 वर्षासाठी जेवढं पण काय होईल ते सगळं तुम्हाला मिळणार आहे. आणि आज 20% ऑफसुद्धा आहे, शेवटचा दिवस. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही ही बॅच लवकरात लवकर जॉईन करा. खूप चांगला प्रश्न आहे. मुलांना वाटतं आता कसं व्हायचं माझं, काही एवढं विशेष नाही. X हा एक पुरुष आहे, X हा एक पुरुष आहे आणि Y आणि Z या स्त्रिया आहेत. Y आणि Z या स्त्रिया आहेत. X हा पुरुष आहे. आपण ब्लड रिलेशनचं आपलं नॉमेनक्लेचर दिलं त्याला, बॉक्सिंग, पुरुषाला बॉक्स आणि स्त्रीला सर्कल. ह्या अनुक्रमे काम किती दिवसात करतात? 24, 48 आणि 64 दिवसात काम करतात. बरोबर. जर X ला प्रत्येक विषय विषम संख्येच्या दिवशी आणि Y प्रत्येक समसंख्येच्या दिवशी Z असं मदत करतात. म्हणजे एकदा XY काम करतंय, एकदा XZ काम करतंय, परत XY काम करतंय, परत XZ काम करतंय. एकाड एक दिवस मदत करतायत Y आणि Z. आपण आपली पहिली स्टेप ह्यांचा लसावी. 24 आणि 48चा लसावी 96 आहे, पण त्या 96ला काय येणं भाग जात नाही. मग सरळ मी इथं 96ची दुप्पट करून घेतो लागलीच. ठीक आहे, ह्याला तर भाग जाईलच. मग आता हे एवढं माझं टोटल वर्क पकडलं, काढू नका ते किती येते 96ची दुप्पट. मग 96 गुणिले 2 भागिले हे जर केलं तर 24 चोक 96, 4 दुनी 8. 96 गुणिले 2 भागिले 48 केलं तर 48 दुनी 96, 2 दुनी 4. आणि 96 गुणिले 2 आणि हे केलं तर 32 दुनी 64, 32 त्रिक 96. हे पर डे वर्क मिळालं मला. हे सगळं आपण शिकलो रे बाळ. हे बघ, हे ABC 10, 12, 15 ह्याचा लसावी 60, तर 10 सक्क 60, 12 पंचे 60, 15 चोक 60. तेच फक्त चित्रविचित्र आकडे आलेत म्हणून असं झालंय. ते आता XY पहिल्या दिवशी X काम करतोय 8 आणि Y सोबत आहे 8 आणि 4 12. परत XZ 8 आणि 3 11, परत 12, परत 11. म्हणजे हा पहिला दिवस दुसरा दिवस, पहिला दिवस दुसरा दिवस, प्रत्येक 2 दिवस काय होत आहेत? रिपीट होत आहेत. मग 2 दिवसात होणारं काम किती आहे? 2 दिवसात होणारं काम 12 आणि 11 23. म्हणजे प्रत्येक 2 दिवसाला किती काम होत आहे? 23. आता 96 गुणिले 2 काढून घेऊ आपण. किती होते? बेसक्क 12, 92, 18, 19, 192. तुला टोटल काम करायचं 192 आणि 23चा पाड आहे तुझ्या हातात. मग काय करणार? 192 पर्यंत जेवढं जाता येते तेवढं. मग 192 पर्यंत 8 न जर गुणलं मी, 23 8 8 त्रिक 24, 2 8 2 16 आणि 2 18, 184 पर्यंत जाता येते. 9 जाता येत नाही, 23 9 7 2 असते, पुढं चाललं. मग ह्याला 8 न गुणलं तर याला पण 8 न गुण, 8 2 16. म्हणजे 16 दिवसात तुझं किती काम होणार आहे? 184 होणार आहे. 16 दिवसात तुझं 184 काम होणार आहे. आता काम राहिले किती? 184 म्हणजे 8 काम राहिले, तर 17वा दिवस तुला पूर्ण लागणार नाही. म्हणजे 16 पूर्ण दिवस लागतील, 8 काम राहिले. आणि काम करायला कोण येणार आहेत आता? XY. त्यांची इफिशियन्सी किती आहे? स्पीड किती आहे? 12. 16.8/12. मग ह्या 8/12लाच आपण असं लिहू शकतो 16.4 दुनी 8 आणि 4 त्रिकोण 12. आन्सर काय आलं? 16.203. ऑप्शन नंबर 3. ह्याला जर तुम्ही टफ म्हणत असाल तर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नाही आहेत. तुम्ही अजून पण ते ट्रिक्स, शॉर्टकट, लॉजिक हे असल्या नादाला लागताय, रील्सच्या नादाला लागताय. वर भाग, वर बेरीज कर, खाली गुणाकार कर, हे असलं काय काय करत असाल तुम्ही हटके ट्रिक्सच्या नावाखाली, तर तुम्हाला गणित कधीच सोपं जाणार नाही. तात्पुरत्या आनंदाकडं बघू नका. गणित कन्सेप्टपासून शिका, तरच गणिताला मार्क मिळणार आहेत, नाहीतर नाही. एवढी गोष्ट एकदा शिका रे, तुम्हाला झोपेतनं उठलं तरी व्यवस्थित येईल. ठीक आहे, तुला माझी पद्धत एकदा समजली ना, तू म्हणशील की अरे काय आता काही करायलाच लागत नाही. आणि काही लोकांना जाणवलं ते BMCचे नुसते 3 व्हिडिओ ज्यांनी बघून गेले निरीक्षकचे, त्यांना समाज कल्याणचा पेपर सोपा गेला आहे. आणि मग बॅच केल्यावर तर तुझं तू बघ काय कसं होईल, तुझं गणित बुद्धिमत्ता किती चांगलं होईल.
चलो नेक्स्ट. रिपीट नाही, तुम्ही व्हिडिओ रिपीट बघायचं कळतं ते. ठीक आहे. एक्स एवढ्या लोकांना 40 दिवसात एक काम करण्याचे कंत्राट देण्यात आले. एक्स लोकांना एक्स गुणिले 40 दिवसात म्हणजे मॅनडेज झाले माझे. आजारपणामुळे 5 लोक कामावर आली नाहीत, सो एक्स वजा 5 यांनी ते काम किती दिवसात केलं? 48 दिवसात केलं. किती इझी आहे. गुणाकार भागाकार काय करायला लागत नाही आपल्या ह्याच्यात. सरळ एक्स एक्स एकीकडे घेऊ. एक्स अपॉन एक्स वजा 5 इकडे काय होणार? 48/40. रेशो मिळाला मला. मग रेशो काय करणार मी? 8 सख्ख 48, 8 45. रेशो काय मिळाला? 6 आणि 5. आपल्या रेशोत माणसांमध्ये कितीचा फरक आहे? 1चा. पण इकडे कितीचा फरक आहे? 5. याचा अर्थ काय? आपल्या एकला किती माणसांची किंमत केली आहे? 5 माणसांची किंमत केली आहे. तुला काय विचारले? एक्सचे मूल्य. ठीक आहे. तर एक्स किती आहे? 6. 1 बरोबर 5 आहे, तर 6 बरोबर 6 पंचे 30. आलं का? आलं? तुला हे आता बॅच केल्यानंतर कळेल की माझे रेशोची पद्धत काय आहे, आपलं आणि त्यांचं काय. जर तुला हे नॉर्मल मेथडनं जायचं आहे, नॉर्मल मेथडनं मॅन डेज सोडवत बसा. 40 गुणिले एक्स 40x आणि इकडं 48x वजा 5 गुणिले 48 45, 5 20 आणि 4 24. 40x तिकडे गेलं किती येणार? हे 8x आणि इकडे किती आलं? 240. तर x बरोबर 240/8 म्हणजेच x बरोबर 8 त्रिक 24 8 0 0. x बरोबर किती आलं? 30. पटलं? ठीक आहे. असं पण किंवा मगाची पण मेथड. 2 व्यक्ती ए आणि बी एकाच प्रारंभिक बिंदूपासून एकाच दिशेने स्पीडचं वजाबाकी होणार 20 वजा 11 9. किती लांबी करतायत? 81. तर टाइम इज इक्वल टू डिस्टन्स किती आहे? 81. डिस्टन्स अपॉन स्पीड. बरोबर. मग 81 भागिले 9 किती आलं रे? 9. एवढा फास्ट का गेलो? हे तिसऱ्यांदा आलेलं आहे गणित. पहिले 3 व्हिडिओ सगळ्यांनी बघायचे आहेत समाज कल्याणचे. यूट्यूबवरच आहेत. आय बटनमध्ये टाकतोय, डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्ट टाकतोय. एका नावेचा स्थिर पाण्यातील वेग 5 किलोमीटर आणि नदी 2 किलोमीटरनं वाहते. म्हणजे बोटीचा वेग 5 आहे, स्ट्रीमचा वेग 2 आहे. डाऊनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेचं 5 आणि 2 7 आणि अपस्ट्रीम प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचं 5 वजा 2 3. नावेला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने विशिष्ट अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ तेवढेच अंतर प्रवाहाच्या दिशेने पार करण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा 3 तास अधिक आहे. मला सांगा, प्रवाहाच्या दिशेने जर x लागत असेल प्रवाहाच्या दिशेने, तर डिस्टन्स काय होणार? स्पीड इंटू टाइम 7 × x 7x. आणि हाच प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने स्पीड किती आहे? 3 तास जास्त लागत आहे. 3 गुणिले x अधिक 3. कळलं? काय वापरलं आपण? डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. 7 गुणिले x टाइम लागला आणि 3 गुणिले x अधिक 3 लागला. करा मग सॉल्व करा. 7x बरोबर 3x अधिक 9. 3x इकडं आलं, 4x बरोबर 9. x बरोबर काय आलं? 9/4. आणि कुठल्या पण इक्वेशनमध्ये टाका, कारण हे डिस्टन्सचाच फॉर्म्युला आहे ना. हा डिस्टन्सचाच फॉर्म्युला आहे, स्पीड इंटू टाइम. तर एक्सची व्हॅल्यू 9/4 आली. सो डिस्टन्स बरोबर स्पीड किती? 7 आणि एक्स टाइम किती? 9/4. किती येणार मग? 9 7 63 छेद 4 15 चौक 60 4 7 28 4 पंचे 20 15.75. ऑप्शन नंबर 3. जमलंय? पटतंय सगळ्यांना व्यवस्थित? ओके. चलो नेक्स्ट. बघा लहान मुलाचा प्रश्न. एक बाईक एका सेकंदात 18 मीटर जाते. म्हणजे मीटर पर सेकंदचं किलोमीटर पर आवर. 18/5 न गुणायचं. 18 गुणिले 18 324/5. 5 सक्क 30 2 उरला. 5 चौक 20 5 40 64.8 किलोमीटर पर आवर. ऑप्शन नंबर 1 लहान मुलाचा प्रश्न होता हा. हा प्रश्न चुकलेला आहे. ज्यांना ऑब्जेक्शन घ्यायचं आहे ते ऑब्जेक्शन घेऊ शकतात. ठीक आहे. चुकलाय म्हणजे त्यांचा फ्रेमिंगच चुकलंय प्रश्न करायचं. का चुकलंय सांगतो. ए बी आणि सी यांच्यात अशा प्रकारे विभागून दिली की एचा हिस्सा आणि बी व सी यांचा मिळून हिस्सा यांचे गुणोत्तर 5/3 आहे. म्हणजे एला ए रुपये मिळालेत आणि बी आणि सीला बी अधिक सी रुपये मिळालेत. त्यांचा हिस्सा किती आहे रे? 5/3 आहे. म्हणजे एला
एकट्यालाच 5 रुपये मिळाले तर बी आणि सी ला मिळून 3 रुपये मिळाले, डेफिनेटली याला सगळ्यात जास्त मिळालेत, बरोबर. आता इकडे काय म्हटलंय बघा, आणि ए आणि बी यांना एकत्रित, दुसरं एक स्टेटमेंट दिलंय, ए आणि बी यांना एकत्रितपणे मिळणाऱ्या हिस्स्याच्या 9/7 हिस्सा भाग सी ला मिळाला. तर इथं काढू आपण, इथं काय होते, ए प्लस बी ला अपॉन सी, तर इकडं 7 आणि इकडं 9. आता ह्याच्यात काय झालंय बघ, ए प्लस बी ला 7 आणि सी ला 9 मिळाले. शक्य आहे का? सी ला दोघांपेक्षा जास्त, एकात ए ला दोघांपेक्षा जास्त मिळते आणि एकात सी ला दोघांपेक्षा जास्त मिळते, असं होईल का? गणित एकच आहे, गणित एकच आहे, तर एकालाच कोणाला तरी सगळ्यात जास्त मिळालं पाहिजे. पटलं? त्यामुळं हे गणित रद्द होईल, हे प्रॉपर रद्द होईल. ज्यांचा कोणाचा हा पेपर आहे, काय 6 मार्कचा पेपर आहे ना, तर त्यांनी याचं ऑब्जेक्शन घेऊ शकताय. चलो नेक्स्ट, एज्युकल्चर ॲप सरळ सेवा 2025 मे मध्ये येत राहणार आहे 5-6 प्रश्नानंतर, त्याच्याकडे काही नाही. मी आपलं सांगायचं काम करतोय, ज्यांना व्यवस्थित शिकायचं त्यांनी शिका. महेशने बँकेतून 3,400 रुपये काढले, त्याला 50 आणि 100च्या नोटा मिळाल्या. मी म्हणतो 50 रुपयाच्या एक्स मिळाल्या आणि 100 रुपयाच्या वाय नोटा मिळाल्या, बरोबर. मग एकूण किती नोटा मिळाल्या? 51. म्हणजे एक्स अधिक वाय ह्यांची व्हॅल्यू किती आहे? 51. रुपये किती आहेत? 3400. मग 50 एक्स हे 50 रुपयाच्या नोटांचे रुपये झाले आणि 100 वाय असे एकूण रुपये किती झाले? त्याला 3400 रुपये झाले. तू याच्यातलं काही एक कॉन्स्टंट कर. तुला काय करायचं आहे? 50च्या नोटा काढायच्या आहेत, 50च्या, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काढायची तर वायला कॉन्स्टंट करायचं नेहमी. मग ह्या इक्वेशनला मी 100 गुंततो, जेणेकरून वायचं कोइफिशियंट 100 होईल माझं. मग 100 एक्स अधिक 100 वाय बरोबर 5100. आणि याच्यातून हे वजा करतो मी. जर मी हे वजा केलं, वजा 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 वजा, तर 100 एक्स वजा 50 एक्स 50 एक्स, आणि 100 वाय वजा 100 वाय कॅन्सल, आणि 51 मधून 34 गेले, 0 0 आणि 1700 आले. जमलं? मग एक्स बरोबर किती आलं? 1700 भागिले 50, 0 0 गेले, 5 त्रिक 15, 2 उरले, 5 चौक 20. एक्सची व्हॅल्यू काय आली? 34. आणि एक्स म्हणजेच काय? 50 रुपयाच्या असलेल्या नोटा. तर 50च्या नोटा किती आहेत? 34. नेक्स्ट, एकच मिनिट. चलो, 6 पेन आणि 4 पेन्सिल यांची किंमत 138. परत इक्वेशनचा प्रश्न. 6 पेन, वाटल्यास पेनाला एक्स पकडू, पेन्सिलला वाय पकडू. 6x अधिक 4y यांची किंमत 138 आहे, आणि 9x आणि 5y यांची किंमत 117 आहे. तर 8 पेन आणि 6 पेन्सिल यांची किंमत किती? 8 पेन आणि 6 पेन्सिल यांची किंमत किती? आता मला सांगा. ह्याच्यातून काहीतरी एक कॉमन काढून आपल्याला करायचं आहे. मी काय करू शकतो की या इक्वेशनला 5 न गुणा आणि ह्याला 4 न गुणा, ह्याला 5 न गुणतो, याला 4 न गुणतो, त्यानं वाय वाय सेम होऊन जाईल आपलं. नवीन इक्वेशन काय बनतील? 5 सख 30x, 5 चौक 20y, आणि इकडं काय होईल? 5 40 4, 5 40 4, 5 त्रिक 15 आणि 4 19, 5 1 5 आणि 1 6, आणि याला 4 न, 9 चौक 36x, 4 पंचे 20y, आणि ह्याला 4 न गुणलं, 4 1 4, 4 7 28 2, 4 1 4 आणि 2 6. वजा बाकी करा, हे वजा करू, वजा वजा 36x वजा 30x 6x, 20y वजा 20y कॅन्सल, आणि काय चुकलं? 6 पेन 4 पेन्सिल, 5 1 4 1 4, 4 7 8 4 2 6, 5 9 45 4, 5 त्रिक 15 आणि 4 19 6 ची किंमत किती? 9x 6x 4 138 अरे 177 आहे. हे मला असं का जाणवलं, का चुकलेलं? कारण हे छोटे यायला लागलं ना उत्तर.
मग किती होणार याची किंमत 4 7 28, 2 4 7 28 आणि 2 30, 4 1 4 आणि 3 7. करा आता वजा 36 x वजा 30 x 6 x आणि ह्याच्यातून हे गेलं तर किती होणार हे 18. तर x बरोबर किती मिळालं मला 3. मग कुठल्या पण एका इक्वेशनमध्ये टाका x बरोबर 3. जर x बरोबर 3 मी ह्याच्यात टाकलं तर sin त्रिक 18, हे 18 जर इकडून वजा केलं तर 120. 4y बरोबर किती आलं 120. तर y बरोबर किती आलं माझं 30. म्हणजे y मला मिळाला 30. डन. आता विचारलंय काय 8 पेन आणि 6 पेन्सिली. 8 पेन म्हणजे 8 गुणिले 3, 6 पेन्सिली म्हणजे 6 गुणिले 30. 8 त्रिक 24, sin त्रिक 18. 180 आणि 24 किती येणार 204. 8 पेन आणि 6 पेन्सिल यांची किंमत किती आली 204. ह्याला काही शॉर्टकट वगैरे असा नाही आहे. 15 आणि 5 4 9 लईतले काय करू शकतो आपण बघू. ठीक आहे 9 6 15 x अधिक 5 4 9 आहे बरोबर 8 आणि 7 15. चल 1 7 आणि 3 10 11 3 315. 8 पेन नाही, ह्याला काहीच शॉर्टकट नाही, तुम्हाला हे करावंच लागेल. काय करता येत नाही आपल्याला याचं. ठीक आहे चलो. शॉर्टकटसाठी जरा मॅन्युप्युलेटेड एक्झाम्पल लागतात त्याला. ह्याला तुम्हाला इक्वेशन सॉल्व करून करावं लागेल. बघा ए आणि बी, जिथे ए मोठा आहे आणि ही त्यांचे मूळ आहेत, ह्या वर्ग समीकरणाची मूळ आहेत. मग 8x वर्ग वजा 6x वजा 9 बरोबर 0. ह्याची मुळं तोंडी कशी काढायची. तुला 9 8 ते 72 बेरीज पाहिजे आणि वजाबाकी 6 पाहिजे. काय आहेत मुळं मग 12 आणि 6. 12 आणि 6 ह्याला एच्या कोएफिशियंटनं भागायचं 8, ह्याला पण 8 आणि 2 वजा वजा आहेत. वजा वजा असले की छोट्याला वजा द्यायचं. छोटं काय याच्यात हे छोटं आहे, ह्याला दिलं मी वजा. ठीक आहे मग काय येणार रूट काय येणार ह्याचं 4 त्रिकोण 12, 4 दुनी 8, 2 त्रिक 6, 2 चौक 8. ठीक आहे छोट्याला दिलं मी वजा. आता मला एक रूट मिळाला ए मोठा आहे ना आणि हे दुसरं मिळालं बी. मला कशाची व्हॅल्यू काढायची आहे a - 2b ची. ए किती आहे 3/2 वजा 2 गुणिले बी किती आहे आपला वजा 3/4 आहे. थोडक्यात काय होणार हे 3/2 अधिक हे 2 दुनी 4 3/2 म्हणजेच 6/2 म्हणजेच 3. कुठं आहे 3 ऑप्शन नंबर 3. 3/1 म्हणजेच 3. हे डायरेक्ट कसं काढलं ते हे डिटेल का नाही सोडवलं. ही पद्धत आहे. 2 रूट फक्त काढायचे, त्याला डिवायडेड बाय ए करायचं आणि तुला सांगितलंय वजा अधिक असेल तर त्याचे रूट अधिक अधिक येतात, अधिक अधिक असेल तर त्याचे रूट वजा वजा येतात. ठीक आहे अधिक वजा असेल तर त्याचे रूट अधिक वजा येतात, पण हे वजा चिन्ह कोणाला असतं मोठ्या रूटला असतं. आणि वजा वजा असेल तर त्याचे पण रूट अधिक वजा येतात, पण हे वजा चिन्ह कोणाला असतं छोट्याला. ठीक आहे तुझे इथं रूट वजा वजा आहेत म्हणजे ह्याचं जे काय रूट येईल त्याच्यातलं वजा चिन्ह छोट्या रूटला द्यायचं. 3/2 आणि 3/4 मध्ये छोटं काय 3/4 छोटं आहे म्हणून वजा चिन्ह ह्याला दिलं. कळलं. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन टॉपिकमध्ये शिकवलेलं आहे आपण. क्वाड्रॅटिक इक्वेशन सरळ रूप द्यायचंय 2/2 1 असते म्हणजे पहिल्यांदा x² होणार, परत अधिक 2x वजा 3/2, परत अधिक 2/2 1 असते तर x² वजा 8x अधिक 7/2. त्यांनी इथं = 0 द्यायला विसरलेत, आपण विसरायचं नाही त्याशिवाय गणित तयार होत नाही. आता खालचा 2 गायब करायचा आहे तर सगळ्याला 2 ने गुणून टाकू. मग हे काय होतंय 2x वर्ग अधिक 4x खालचं 2 गायब झालं वजा 3, परत अधिक 2x वर्ग 8 दुनी वजा 16x, परत खालचं 2 कॅन्सल 2 न गुणल्यावर तर 7 बरोबर 0. करा एकत्र 2x वर्ग अधिक 2x वर्ग 4x वर्ग, परत 4x वजा 16x वजा 12x आणि वजा 3 अधिक 7 किती येणार अधिक 4. आता परत 2 न भाग जातो याला, मग 2 न भाग घालवा. 2x वर्ग वजा 6x अधिक 2 बरोबर 0. मग 2x वर्ग वजा 6x अधिक 2 हे काय झालं त्याचं सरळ रूप. पण इथं = 0 पाहिजे. ते बेसिक कन्सेप्ट आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनची, नाहीतर त्याला काही क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणत नाही आपण. तिथं विचित्र काय येऊ पण शकतं. तर कळलं. ऑप्शन नंबर 1 आला. पहिल्यांदा 2 ने गुणलं आणि परत चांगलं करून परत 2 ने भागलं. खाली जो छेद असेल त्यानं गुणायचं. लसावी असेल तर लसावी काढून गुणायचं. वेगवेगळे छेद असतील तर आपल्याला छेद गायब करणं प्रायोरिटी होती.
आता हा एक प्रश्न त्यांचा चुकलेला आहे, हा पण तुम्ही रद्दमध्ये टाकू शकताय का? रूटात 6x आहे का रूट 6 वेगळा आहे असं आहे, काही कळत नाही. हे जनरली गणित हे असं असतंय, ह्याच्यात कळत नाही ना, हे रूटाच्या आत घुसलं ना x, पण तसं नसतंय ते. 6x वर्ग वजा 4 रूट 6, 6x वर्ग वजा 4 रूट 6 अधिक रूट 6x अधिक 4. कळलं? हे असं ते गणित पाहिजे, समजलं का? इज इक्वल टू 0. मग तुला ते डिस्क्रिमिनंटनं वगैरे तुला एक्सची रूटाची व्हॅल्यू काढायची असेल तर काय असतं, -b प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² मायनस 4ac अपॉन 2a ही त्याची व्हॅल्यू. पण हे सगळं जरी तू काढलंस तरी त्यांनी उत्तर करेक्ट दिलेलं नाही, हे त्याचं उत्तर येत नाही. ह्याचं उत्तर येतं रूट 6/3. तुला काय टाकायचं आहे ह्याच्यातलं, a किती आहे तुझा 6 आहे, b किती आहे वजा 4 रूट 6 आहे, आणि c किती आहे तुझा अधिक 4 आहे. ही व्हॅल्यू टाक, तुझं उत्तर काय येणार आहे रूट 6/3 येणार आहे. पण त्यांनी हे 3 रूट 6 दिले की जे काही योग्य नाही, त्यामुळे हा सुद्धा प्रश्न तू रद्दला टाकू शकतोस. ज्यांचा आत्तापर्यंत 3 पेपर घेतले यूट्यूबवर त्याच्यात काही रद्द नव्हतं, पण हा प्रश्न तू टाकू शकतोस रद्दला. चला, 3 इक्वेशन. बऱ्याच मुलांचं होतं सर 3 इक्वेशनवाले विदाऊट ऑप्शन कसं सोडवायचं. तर 3 इक्वेशन सोडवायच्या 2 पद्धती आहेत. एक तर आपल्याला मॅन्युअली करायचं असेल तर 2 प्रकारे करू शकतो. एक मॅट्रायसेस म्हणजे मॅट्रिक्स काढायचं डिटर्मिनंट वगैरे काढून, हे असं वालं इयत्ता 11वीला असतं कदाचित हे, बरोबर. म्हणजे 11वीला होतं, 10वीचं मला आठवत नाही, आहे 10वीला. मग हे मॅट्रायसेसवालं असतं 3x3 मॅट्रायसेसचं, त्याच्यावरून काढू शकतो. किंवा ते dx dy dz वगैरे, किंवा आपली साधी पद्धत. आपल्याला 2 इक्वेशनचं काढता येतं. मग 3 इक्वेशनचं कसं काढायचं, आधी 3 इक्वेशनला 2 इक्वेशनमध्ये कन्वर्ट करू. कशातून काय पण आपण हे करू शकतो. आता मी काय म्हणतोय, मला 2 आहेत ना, मला काहीतरी एक गायब करायचं. काय गायब करू, मला जे वाटतंय ते मी गायब करू शकतो. फॉर एक्झाम्पल मला एक्सच गायब करायचं आहे, YZ वरून मला इक्वेशन सॉल्व्ह करायचे. मग जर मला एक्स गायब करून नवीन 2 इक्वेशन बनवायचे असतील तर मी काय करणार, या पहिला आणि तिसरं घेतो मी, पहिलं आणि तिसरं. ह्याच्यातून मी पहिल्याला 3 न गुणतो, पहिल्या इक्वेशनला 3 न गुणतो, पहिलं आणि तिसरं घेतो. तर काय होणार, 3 दुनी 6x, परत 3×5 15y, आणि 3 दुनी 6z इज इक्वल टू, ह्याला गुणायला विसरू नको, 18 त्रिक 54 वजा 54 येणार, बरोबर. पहिलं इक्वेशन असं लिहिलं. आता मी या इक्वेशनला पण घेतो तिथंच, वजा 6x अधिक y वजा 7z बरोबर वजा 9. जर मी यांची बेरीज केली तर अधिक 6x आणि वजा 6x गेले. मग काय काय उरलं आता, 15y आणि y 16y, 6z आणि वजा 7z वजा z बरोबर वजा 54 आणि वजा 9 वजा 61 मिळालं. पहिल्या आणि तिसऱ्या इक्वेशनमधून मला काय मिळालं, एक नवीन इक्वेशन मिळालं की ज्याच्यात 2च आहेत. आता पहिलं तिसरं झालं. आता मी सेम असंच दुसरं आणि तिसरं करतो, दुसरं आणि तिसरं. मग सेम करायचं आहे तर दुसऱ्या इक्वेशनला मी काय लिहितो, 2 न गुणतो जेणेकरून 6x होईल. तर हे किती होणार, 2 त्रिक 6x वजा 2 दुनी 4y अधिक 2 चौक 8z, आणि पुढं गुणायला विसरू नका, पुढं किती येणार, 2×10 20. आणि याला पण तिसऱ्या इक्वेशनमध्ये ॲड करतो, वजा 6x अधिक y वजा 7z बरोबर किती, वजा 9. ह्यांची पण बेरीज करतो म्हणजे 6x जाईल, वजा 4y अधिक y वजा 3y, 8z वजा 7z अधिक z, ठीक आहे. आणि इज इक्वल टू 20 वजा 9 किती आलं, 11. आता मला जे माझे 2 नवीन इक्वेशन मिळालेले आहेत ते मी सॉल्व करून मला y आणि z ची किंमत मिळेल का, मिळेल ऑब्वियसली. तर इथं z कॉमन आहे, z कॉमन आहे बरोबर, काय करायची गरज नाही, कोइफिशियंट सेम आहे, बेरीज करून टाका. मग ह्या 2 इक्वेशनची जर मी बेरीज केली तर 16y वजा 3y काय होणार, 13y, आणि वजा z अधिक z कॅन्सल, आणि यांची पण जर मी बेरीज केली तर वजा
61 अधिक 11 वजा 61 आणि 10 सॉरी 61मधून 10 गेले, एकातून एक गेलं 0 आणि हे 50. तर किती आलं हे वजा 50. हे 63 आहे बाळ. 9 4 13 63 आहे. तर 63 मधून 11 गेले, 3तून एक गेला 2, 6तून एक गेले 5, किती येणार वजा 52. मग y बरोबर काय झालं 13 चौक 52 म्हणजे y बरोबर काय येणार वजा 4. कळलं. मग y बरोबर वजा 4 असलेले किती ऑप्शन आहेत रे, एकच ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 1. मग हीच y ची व्हॅल्यू तू टाकली z मिळेल तुला, तेच वेगळ्या ह्याच्यात टाकलं तर हे मिळेल. आपण थोडक्यात काय केलं, मला 3 इक्वेशन दिले ते त्याला 2 मध्ये कन्वर्ट केलं. कुठला पण कोएफिशियंट तू डिलीट करू शकतो त्यातला. 2 इक्वेशन घ्यायचे, पहिलं दुसरं दुसरं तिसरं, कसंही तुला पाहिजे ते आहे ना. एक व्हेरिएबल तू गायब करून टाकायचा, 2 व्हेरिएबलचं इक्वेशन बनवायचं आणि परत तुझ्या पद्धतीनं सॉल्व करायचं. आणि अशा बेरजा चुकायच्या नाहीत. 54 9 किती असते 63 असते, 61 नसते. अशा बेरजा चुकल्या नाही की येत. कॅल्क्युलेटिव्ह आहे, मान्य. ह्याचा दुसरा पर्याय काय आहे तुला सांगितलं आहे. ऑप्शन घ्यायचा, ह्याच्यात पुट करायचं. मी आत्ता असं का सांगितलं, एका पोरानं कमेंट केली सर इक्वेशन सोडवायचे कसे सांगा. तर इक्वेशनला 3 व्हेरिएबलचा असेल, मॅट्रिसेस तुम्हाला शिकवायला तास जाणार. त्यापेक्षा मी आधी काय केलं 3 इक्वेशनचं 2 इक्वेशनमध्ये कन्वर्ट केलं आणि त्यानंतर सोडवलं. डन. ओके. तर अशा पद्धतीनं आपण आज एक 6 मार्चचा झालेला पेपर बघितला आहे. तुम्हाला एवढा डिटेल कन्सेप्ट व्यवस्थित आयुष्यात एकदा गणित शिकून घ्या माझ्याकडून, तुम्हाला परत काय करायला लागणार नाही. तर एज्युकल्चर हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. तिथं सरळ सेवा PYQ बॅच 2025 अशा आशयाचा पोस्टर आहे या कलर टाईपमध्ये. तर ती बॅच तुम्ही जॉईन केल्यानंतर तुम्हाला एक मॅथचा एक रिझनिंगचा फोल्डर शिकवणारा मिळतो, ज्याच्यात मी कन्सेप्ट शिकवतो सगळ्या आणि खूप सारे एक्झाम्पल्स घेतो. आणि त्याच्यानंतर तिथं तुम्हाला खूप सारे फोल्डर मिळतील की ज्याच्यात तुम्हाला ह्या सगळ्या परीक्षांचे PYQ आणि इथून पुढं पण या वर्षभरात जेवढे PYQ येतात तेवढे PYQ तुम्हाला सॉल्व करायला दिसतील किंवा व्हिडिओ लेक्चर दिसतील त्याचे. आणि आजसुद्धा याच्यावर 20% ऑफ आहे आणि आज शेवटचा दिवस असेल. त्यामुळे ज्यांना ही बॅच घ्यायची आहे डोळे झाकून घेऊन टाका. तुमचा एकही रुपया आणि एकही मिनिट वाया जाणार नाही. जोक वगैरे काय करतोय का, टाईमपास करतोय का, इकडच्या तिकडच्या गप्पा चालू आहेत का, काहीच नाही. जर अशा पद्धतीने शिकायचं असेल तर बिंदास जॉईन करा. तुम्हाला काही डाऊट असेल तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्यावर तुम्ही मला डायरेक्ट कॉल करू शकता. कॉल मीच उचलणार आहे. ठीक आहे. असं विचारू नका ठीक आहे सर आहेत का, माझाच नंबर आहे तो. ठीक आहे. थांबूया आपण इथे. धन्यवाद. तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर तुमच्या इतर मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवा.